ही बातमी आहे मुंबईमधून। मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी शिवाजी पार्कवर तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची संयुक्त सभा होणार आहे। या दोन्ही भावांच्या या पहिल्या संयुक्त सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय। तर मुंबईतील सत्ता टिकवण्यासाठी आणि ती मिळवण्यासाठी या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ठाकरेंच्या सेनेकडून, तर बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे हे मनसेकडून भाषण या ठिकाणी करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आज शिवाजी पार्कवर ठाकरे तोफ धडाडणार आहे। ते नेमकं काय बोलणार, कशा पद्धतीने मतदारांना आवाहन करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुद्धा तिथून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उदय जाधव हे शिवाजी पार्कवरून आपल्यासोबत आहेत, तर दुसरीकडे कृष्णा औटी हे सुद्धा शिवाजी पार्कच्या दुसऱ्या कोपऱ्यावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी आपण उदय जाधव यांच्याकडे जाऊयात। उदय, तुमच्या पाठीमागे आपल्याला स्टेज दिसतोय। याच ठिकाणी थोड्याच वेळामध्ये ठाकरे बंधू भाषण करतील। स्टेजवर तुम्हाला काय दिसतंय आणि या सभेचं काय वेगळेपण आहे? आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये महाविकास आघाडीतील जे प्रमुख नेते आहेत, ठाकरे बंधूंचे विशेषतः आपण सभा जी आहे ती होणार आहे। आणि माझ्या मागे इथे पाहत असेल आपण छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये शिवशक्तीचा सभेचा एकूण जो सेट जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय। एक भव्य दिव्य असा जो एक स्टेज जो आहे तो इथे उभारण्यात आलेला आहे आणि या स्टेजवरती जवळपास 227 जे ठाकरे बंधूंचे उमेदवार आहेत त्यांना देखील इथे या स्टेजवरती बसवलं जाणार आहे। त्यांना इथे आसन व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे आणि सर्वांचं लक्ष लागलं ते म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या भाषणामध्ये नेमके काय बोलणार आहेत, कोणते मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत आणि त्याचबरोबर सत्ताधारी पक्षांचा ते कसा समाचार घेणार आहेत ठाकरे शैलीमध्ये, याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण या आधीची बघितले दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहे, युती झालेली आहे आणि युतीनंतरची मुंबई महापालिकेची ही पहिली सभा, त्यामुळे सर्वांना उत्सुकता आहे। आणि सभोवताली जर आपण संपूर्ण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये सर्वत्र खुर्च्या ज्या आहेत त्या मांडण्यात आलेल्या आहेत आणि सर्व जे शिवसैनिक येतील, मनसैनिक येतील अशा सर्वांना इथे बसण्याची व्यवस्था जी आहे आसन व्यवस्था ती करण्यात आलेली आहे। जवळपास 50,000 खुर्च्या ज्या आहेत इथे मांडण्यात आलेल्या आहेत आणि गर्दी जी आहे ती 70 ते 80,000हून अधिक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आपण पाहतोय पुढच्या काही वेळातच म्हणजे साधारणतः 7:30 वाजता इथे ही सभेला जी आहे ती सुरुवात होणार आहे। मुंबईतली ही सगळ्यात मोठी सभा असणार आहे। उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ही सभा असणार आहे आणि या सभेला आपण पाहतोय इतरही नेते जे ते भाषण करणार आहेत। मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमकं त्यांच्या भाषणामध्ये काय बोलणार आहेत। 2017ला मुंबई महापालिकेची शेवटची निवडणूक झाली होती आणि त्यानंतर आता तब्बल 8 वर्षानंतर ही मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये एक वेगळीच रंगत जी आहे ती पाहायला मिळत आहे। महायुती एकीकडे आपल्याला पाहायला मिळते, दुसरीकडे ठाकरे बंधूंचं एक मोठं आव्हान आहे आणि तिसरीकडे आपल्याला काँग्रेस आणि वंचितचं देखील एक आव्हान जे आहे काही प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे ही तिरंगी लढत जी आहे मुंबई महापालिकेची पाहायला मिळते आणि त्यातली सगळ्यात मोठी सभा आज छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये होते। ठाकरे बंधूंची सभा होते। दोन्ही ठाकरे बंधू जेव्हा भाषण करतील त्यावेळेला नेमके कुठले मुद्दे उपस्थित केले जातील आणि ठाकरे शैलीमध्ये ते सत्ताधाऱ्यांचा कसा समाचार घेतात हे पाहावं लागणार आहे आणि मुंबईकरांना विशेषतः जे मतदार राजा मुंबईकर आहे त्यांना नेमकं काय ते सांगणार आहेत हे देखील आता पाहावं लागणार आहे। बरोबर आहे उदय। यानंतर आपण श्रीकृष्णा यांच्याकडे जाऊयात। कृष्णा, काय सांगाल, जेव्हापासून ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हापासून मनसैनिक असतील किंवा शिवसैनिकांमध्ये एक उत्साह दिसतोय। 20 वर्षानंतर शिवाजी पार्कवर होणारी ही सभा तुम्ही दुसऱ्या बाजूने आता बघताय, कशा पद्धतीचा उत्साह, कसं वातावरण या ठिकाणी तुम्हाला दिसतंय? शिवसैनिक आणि मनसैनिकांचं जे प्रेरणास्थान मानलं जातं या ठिकाणी थेट शिवसैनिक आणि मनसैनिक जे आहे ते जमायला सुरू झालेले आणि मोठ्या संख्येने पाहायला गेलं तर मी या मुख्यद्वार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या या मुख्यद्वाराच्या इथे आहे आणि याच बाजूला पाहायला गेलं तर स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती स्मारक देखील आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक येऊन दर्शन घेतात। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजे शिवाजी पार्कात जाताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो शिवसैनिक आणि मनसैनिक हे दोन्ही कार्यकर्ते यांच्यासाठी आज उत्साहाचं किंवा एक उत्साह जो आहे तो प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहायला गेलं तर अनेक आशयाचे जे फलक देखील जे आहे ते शिवसैनिक घेऊन आलेले आपल्याला पाहायला मिळतात। अनेक थेट आपण त्या मनसैनिक आणि शिवसैनिकांशी संवाद साधणार। काय सांगाल, आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात आणि तुम्ही फलक देखील घेऊन उभे आहात, काय सांगाल? सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र। आज शिवतीर्थावर जी उद्धव साहेबांची आणि राजसाहेबांची जी सभा होणार आहे ही एक मराठी अस्मितेचा बाणा घेऊन ही सभा पार पडणार आहे आणि एक महाराष्ट्राचा मराठी नागरिक म्हणून माझं एक कर्तव्य आहे की या सभेला सर्वांनी प्रतिसाद द्यावा आणि
जो बुलंद कणा आणि अस्मिता टिकून राहावी महाराष्ट्रासाठी, आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की आपल्या भाषेसाठी काहीतरी आपण करावं आणि भाषा समृद्ध व्हावी. हेच एक मराठी नागरिकाचं कर्तव्य असायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही कुठून आलात सर्वात प्रथम? मी नेरूळवरून आलेलो आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात, फलक देखील घेऊन उभे आहात, तुम्ही काय? म्हणजे भाजप ही सत्तेसाठी काही पण करू शकते. त्यांनी आता बघा, सत्तेसाठी त्यांनी MIM सोबत युती केलेली. त्यांनी बरोबर आहे, ठाकरेंना कृष्णा. हिंदुत्व शिकवून आहे. पुन्हा पाकिस्तानात जाऊन